नियम 93 अन्वये सूचना सभागृहाच्या पटलावर ठेवल्याची मी घोषित करीत आहे। तर आता मी 93च्या सूचना स्वीकारलेल्या आहेत। त्याच्यानंतर 5 दिवसानंतर चर्चा होईल। नाही बोलता येणार नाही, आपल्याला 5 दिवसानंतर बोलता येईल। विधेयक आहे नगर विकास राज्यमंत्री महाराष्ट्र देतो ना नंतर, थोडं तर थांबा। विधेयक एक महाराष्ट्र नगर परिषदा नगर पंचायती व औद्योगिक नगर सुधारणा विधेयक 2026। काल वेळ मागून घेतली होती ना तुम्ही, मग घेऊया लगेच। सभापती महोदय, महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 1 महाराष्ट्र नगर परिषदा नगर पंचायती व औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक 2026 मी आपल्या अनुमतीने मांडते। विधेयक मांडण्यात आले। सांगते सभापती महोदय, महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 1 महाराष्ट्र नगर परिषदा नगर पंचायती व औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक 2026 विचारात घ्यावे असा प्रस्ताव मी आपल्या अनुमतीने मांडते। सभापती महोदय, आपल्याला हे खूप छोटंसं बिल आहे, त्याच्यामुळे मी काल पण मी येऊन गेले आणि सभासदांना त्याच्यावर बोलायचं म्हणून आपण आज ते घेतलंय। खूप छोटा मुद्दा आहे की आपण नगर परिषदा आणि नगर पंचायतीमधनं हे हे जनतेमधनं अध्यक्ष निवडून देण्याची तरतूद आपण केली, पण 1965च्या अधिनियमामध्ये अध्यक्षाला सदस्य राहायची तरतूद नव्हती, म्हणून आपण ती एक तरतूद बदलतोय। दुसरी गोष्ट, जो अध्यक्ष आणि सदस्य दोन्ही जरी राहिला त्याला तरी मत देण्याचा एकच अधिकार राहील। जेव्हा कास्टिंग वोट देण्याची वेळ येईल तेव्हा तो अध्यक्ष म्हणून मत देऊ शकेल। एवढे दोनच बदल याच्यामध्ये आपण सुचवलेले। याचा ऑलरेडी अध्यादेश 26/12/2025 ला झालेला आहे। त्या अध्यादेशाचं रूपांतर विधेयकामध्ये करण्यासाठी हे बिल आणलेलं आहे। हे पाठीमागे घ्या ना सन्माननीय सदस्य, सूचना दिलेली पण तुम्ही घ्या ना। नाही, मी बोलतो। बोलल्यानंतर मागे घेते। अहो बोलून द्या ना आम्हाला। सभापती महोदय, 3 पक्षाचं सरकार, ते प्रदेशाचे अध्यक्ष त्यांना बोलावं लागेल आणि मी अनुमती दिलेली आहे। नाही, मला माहित नव्हतं। तुम्ही चालू करून दिली की हा विषय कसला आहे तो। नाही, मला विषय माहित नव्हता, आता कळून आला थोडा थोडा काय विषय आहे तो। सभापती महोदय, खरं म्हटलं तर पूर्ण बहुमत असलेलं, थंब मेजॉरिटी असलेलं सरकार 3 पक्षाचं इथं आल्यानंतर सामान्य लोकांसाठी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या विषयाच्यासाठी, सामान्य जनतेसाठी एखाद्या वेळा अशा प्रकारचे आदेश निघतील, विधेयक निघतील अशी आमची अपेक्षा होती। खरं म्हटलं तर माधुरीताई मगाशी अनिल परब म्हणाले, राज्यमंत्री महोदय, की तुमच्यासाठी आम्ही इतके भांडतोय, राज्यमंत्र्यांना अधिकार मिळावा हे कोणी मानत नाही, पण आम्ही विरोधी पक्ष मानतोय की राज्यमंत्र्यांना अधिकार द्या। त्यामुळे तुम्हाला फक्त ही अशी बिलं मांडायला येत आहेत, हेच खरं म्हटलं तर दुःख आहे आमचं। बिलावरच बोलतोय मी, बिलाच्या बाहेर बोलतच नाही। मुश्रीफ साहेब, बिलावरच बोलतोय। राज्यमंत्र्यांनी हे बिल मांडलं, खरं म्हटलं तर सत्ता मिळवण्याच्या संदर्भामध्ये काय काय आदेश, काय काय कायदे करतात याचं जिवंत उदाहरण हे विधेयक क्रमांक 1 आहे। नंतर जिल्हा परिषदेचं दुसरं एक विधेयक क्रमांक आहे, ते सुद्धा या संदर्भामध्ये आहे, ते विधेयक क्रमांक 2 आहे। खरं म्हटलं तर मुश्रीफ साहेब, तुम्ही पण बऱ्याच वर्षापासून या सभागृहामध्ये आहे। लोकशाही ही लोकांच्या असलेल्या मतावर आणि लोकांच्या असलेल्या अधिकारातून आली पाहिजे अशा प्रकारचा आमचा एक मानस आहे। गेल्या काही वर्षापासून आम्ही बघतोय, आता लोकशाही सत्ता मिळवण्यासाठी सत्तेचा अधिकार कसा वापरायचा हे जिवंत प्रत्यंतर आता ह्या
निवळ पाहायला मिळतोय. कायदे फक्त आपल्या निवडणुकीच्या अधिकारातून आपली सत्ता मिळवण्यासाठी कसे उभे करायचे, यासाठी राज्यपालाचा असलेला अधिकाराचा वापर कसा करायचा, हे प्रत्यंतर आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मला कळलं नाही की उद्देश मागाशी मी विचारत होतो, परंतु ह्या उद्देशाच्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं फार छोटंसं बिल आहे. मग एवढं छोटंसं बिल आणण्याची गरज सरकारला का पडली, याचा खुलासा करणं. कारण मला वाटतं की एखादं मोठं विधेयक एखाद्या वेळा सामान्य जनतेवर काय, आता मगाशी झाला जशा पद्धतीने शक्ती कायदा अजूनपर्यंत मंजूर होत नाही, मोठा कायदा आहे तो अजून मंजूर होत नाही, तशा प्रकारे या असलेल्या अत्याचाराच्या संदर्भात तुम्ही कुठलं विधेयक आणलं असं मी समजू शकलो असतो. नगर परिषद नगरपंचायतीचा अधिकार देत असताना सर्व सदस्यांना कसा वाटा देता येईल, त्यांना कसा त्या प्रकारे प्रगती करण्यासाठी संधी देता येईल, विरोधकांच्या असलेल्या नगरपालिकेच्या सदस्यांना कशा प्रकारचा अधिकार देता येईल, असं मोठे मन दाखवणारा विधेयक आला असेल तर मी निश्चितपणाने समजू शकलो असतो. मला वाटतं की ही दोन विधेयक जी आलेली आहे ही फक्त राजकीय दृष्टिकोनातून विधेयक आणली असा माझा थेट आरोप आहे. आणि यासाठी सत्तेचा किती वापर करायचा, अधिकाराचा किती वापर करायचा, याचं जिवंत उदाहरण या ठिकाणी पाहायला मिळतं. पूर्वी सदस्य निवडून आल्यानंतर अध्यक्ष म्हणून जो काही नगरपंचायत नगरपालिकेला बसायचा, जिल्हा परिषद पंचायत समितीला काय बसायचा, या असलेल्या सर्व सहकारामधल्या कुठल्याही निवडणुकीला या अधिकारातून निश्चितपणाने तो अंमलबजावणी करण्यासाठी लोकशाहीचा जो अधिकार होता तो देण्याचा प्रयत्न होत होता. शंभूराजे हसतायत, त्यांना कळलेलं आहे, ते पटतंय कधी कधी, पण काय आता बोलू शकत नाही, महायुतीमध्ये असल्यामुळे हे सगळं आपल्याला स्वीकारावं लागतं. मला कळत नाही की आपण हे विधेयक आणलं, हे विधेयक आणताना त्याचा उद्देश तुम्ही सांगितला नाही. उद्देश कशासाठी केला, का अचानक अशा प्रकारचा कायदा बदलण्याच्या संदर्भातली तुम्हाला भूमिका घ्यावी लागली, का अशा प्रकारचा निर्णय घेण्यासाठी तुम्हाला हे विधेयक आणावं लागलं. असं महाराष्ट्रामध्ये ज्या काही निवडणुका नगरपालिका नगरपंचायतीच्या झाल्या त्यामध्ये नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये कुठल्याही प्रकारचे अशा प्रकारचे निर्देश झाले हे आम्हाला कळलं नाही. तात्काळ आपण अधिवेशनाची वाट पण न बघता लागेल राज्यपालाचा ऑर्डिनन्स काढला आणि तो अधिकार काढल्याच्या बाबतीमध्ये 6 महिन्यामध्ये तो आता आदेश कायद्यात रूपांतर करायचा म्हणून हे परत आपण हा चर्चेचा विषय आणलेला आहे. मी सत्तेचा किती वापर, खरं म्हटलं तर काँग्रेसने इतके वर्ष सत्ता घेतली वापरली याचा उल्लेख सातत्याने होतो, परंतु अशा प्रकारची सत्ता वापरली नाही म्हणून आपण सत्तेच्या बाहेर गेलो ही वस्तुस्थिती आहे. सत्तेच्या माध्यमातून मला बिल किती तास बोलायचा, तुम्ही मला जास्त बोलायला लागला तर मी 7 तास बोलेन. मुश्रीफ साहेब यांचा विक्रम मोडायला लावू नका मला. सभापती महोदय, एवढ्या विषयावर आम्ही किती तास बोलू. माझं खरं म्हटलं तर तुम्हाला मुश्रीफ साहेब इथं शंभूराजे आहे, शंका नाही, तुम्ही बोलू शकता. असून द्या. शंभूराजेंनी इथं बघितलंय असा सत्तेचा वापर करतात. भाई काल माझ्याकडे ह्यांचाच नियम आहे, ग्रामपंचायतीचे सदस्य डिस्क्वालिफाईड केले. ग्रामपंचायती जिल्हा परिषदमध्ये बोलील मी, पण उदाहरण देतो. ते डिस्क्वालिफाईड केल्यानंतर ते अपिलात गेले. बरं, कायदा तुमचाच आहे की ज्याला दाखला दिला नाही जातीचा त्याला 6 महिने तुम्ही मुदत दिली, हा तुमचाच कायदा आहे, तरी तुम्ही खाली डिस्क्वालिफाईड केलं. अर्थात जिल्हाधिकाऱ्याला फोन करून सांगला हा कायदा म्हणतो, तो तर काय करणार, वरून दबाव असल्यामुळे मला निर्णय घेता येत नाही. आणि मला आश्चर्य वाटलं, कायद्याप्रमाणे त्या माणसांना डिस्क्वालिफाईड करता येत नसताना सुद्धा त्यांना डिस्क्वालिफाईड केलं. आता ते आयुक्ताकडे गेले 7 महिने विरोधातला आहे म्हणून गेले 7 महिने 4 सदस्य अधिकारात असताना सुद्धा त्यांना त्या ठिकाणी सत्तेवर बसता येत नाही. आता दुसरी गोष्ट अशी आहे की एका नगरपालिका नगर परिषदेमध्ये एका असलेल्या सदस्यांनी, ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी कायद्याप्रमाणे चूक केली आणि ही चूक केल्यानंतर तो कायद्याप्रमाणे जर त्यांनी त्या ठिकाणी लाभ घेतला किंवा बेकायदेशीर बांधकाम केलं किंवा कुठल्या भ्रष्टाचारामध्ये अडकला तर त्याच्यावर कारवाई करा, हा तुमचा कायदा म्हणतो. तो कायदा म्हणत असताना सुद्धा या ठिकाणी सभापती महोदय
त्या असलेल्या सदस्यांना सुद्धा डिस्क्वालिफाईड केलं नाही. कालचं उदाहरण सांगतो. एका सदस्याची गरज होती, नगरपंचायतीची, नगरपालिकेची निवडणूक तुमची सांगतो, ते त्यांना माहिती आहे. म्हणजे महाराष्ट्रात अशा घटना घडल्या, सत्तेसाठी कसा वापर होतो. 11 आणि 10 होते मुश्रीफ साहेब. आता तुम्ही बोलला ना एक मताचा अधिकार काय असतो. 11 आणि 10 होते, एक सदस्य फोडला. मी तुमची बाजू घेतोय, म्हणजे घड्याळ चिन्हावरचा एक सदस्य फुटला. तो फुटला, तो या बाजूला गेला, समान मतं झाली आणि नगराध्यक्षांनी मतदान दिलं आणि उपनगराध्यक्ष झाला. त्याला मी या सभागृहात उल्लेख केला. त्याला विचारलं, अरे कसं काय तू डिस्क्वालिफाईड होणार काय. आता हल्ली सांगतायत सगळीकडं, मग जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या वेळेला पण सांगतायत सगळ्यांना. असं करू शकता तुम्ही. तर दोन्ही सदस्य इथे पण आणि तिथे पण राहायचा. एक सदस्य तुमचा अध्यक्ष पदासाठी दोन उभा राहिला, सभागृह हे एकाच तो सभागृह. खाली प्रस्तावावर आलो. आपण जे सांगतायत ते दोन सभागृहातले सदस्य सांगतात, हे एकाच सभागृहातले. मी त्याच्यावर आलो. मग काही करू शकता, मी दाखवतो, काही घेऊ शकता. उद्या समजा नाही, हे बरोबर. केंद्रामध्ये ऐका, राज्यसभेच्या ह्याच्यामध्ये ऐका ना सभापती महोदय, राज्यसभेच्या ह्याच्यामध्ये जर बहुमत वरती केंद्रामध्ये पाहिजे नसेल आणि त्याच्यामध्ये जर बहुमत वरती केंद्रामध्ये पाहिजे नसेल आणि ते करण्यासाठी जर आवश्यकता एका मताची राहिली तर लगेच ऑर्डिनन्स काढू शकता. जर आवश्यकता एका मताची राहिली तर लगेच ऑर्डिनन्स काढू शकता. आणि ते जर करत असेल तर नाही, माझं म्हणणं असं आलं सभापती महोदय, हा कायद्याच्या बाबतीमधला निर्णय त्याच्यासाठी आपल्या 2 ठिकाणी उभा राहू शकत नाही. मग आपण काय करतो या कायद्यातून, तो अध्यक्ष पदाला सुद्धा राहतो आणि खाली सदस्य पदाला पण राहणार. हे दोन्ही सदस्य जर तो टिकून राहिला तर झाली तर कोणाला तरी संधी त्याच्या ऐवजी तो आणि दोन्ही सदस्य म्हणून त्याला अधिकार मिळणार. तो अधिकार देताना मला शंका अशी आहे की कदाचित काही ठिकाणी 8 किंवा 8 अध्यक्षपद किंवा बहुमताचा अडचण येऊ शकते. उपनगराध्यक्षाची अडकते, अध्यक्षाची अडचण येऊ शकते. म्हणून मग ते करण्यासाठी 2-3 नगरपालिका 2-3 नगरपंचायतीसाठी हा कायदा करून मग ते सदस्यपद टिकवण्याच्या संदर्भातला निर्णय झाला का याचा खुलासा होणं गरजेचं आहे. कायदा हा जनरल असलेल्या सर्व लोकांच्या हितासाठी किंवा नियमावलीसाठी तो असावा, अशा प्रकारची मागणी आहे. दुर्दैव आहे की कायदे आता हल्ली अशा पद्धतीने बनवले जातात आणि सत्तेची भूक एवढी मोठी आहे की सत्तेच्या भुकासाठी ही सत्ता सगळी आपल्या पंखाखाली येण्यासाठी सगळे हातखंडे सदाभाऊ वापरले गेले. सगळे म्हणजे ते न बोललेले. वाशिम शिक्षण मंडळ अंतर्गत मात्र आणि दोषही सिद्ध झालेला नाही. संबंधित 6,000 रुपये सबसिडी दिली जात असून इतर महात्मा फुले महामंडळाला सबसिडी 35%, अल्पसंख्याक महामंडळाला सबसिडी 35%, अण्णाभाऊ साठे पाटील अण्णासाहेब पाटील महामंडळाला अण्णासाहेब पाटील महामंडळाला सबसिडी महामंडळाला सबसिडी 55%. मागण्यांवरील चर्चेचा आज दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. कार्यक्रम पत्रिकेवर दर्शविलेल्या मंत्र्यांच्या पूरक मागण्यांवर आज चर्चा घेण्यात येईल. पूरक मागण्या आणि त्याखालील बाबी यासंबंधी माहिती सदस्यांना पत्रक 2 द्वारे वेगळी प्रस्तुत करण्यात आलेली आहे. प्रत्येक सदस्याने भाषण करताना बाब क्रमांक आणि पूरक विवरण त्याचा पृष्ठ क्रमांक सांगण्याची कृपा करावी. चर्चा संबंधित